कालपासून या पांडुरंगाच्या नगरीमध्ये महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी व्हावी यासाठी आमदार रोहितदादा पवार यांनी अन्नत्याग उपोषण हे आंदोलन कालपासून चालू आहे। त्याचा आजचा दुसरा दिवस आहे। खऱ्या अर्थानं शेतामध्ये माझी खोप त्याला बोराट्याचा जाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप, जागा मिळाया साखर काढतो उसाचं पाचट, खाई कांदा आणि भाकर। बहिणाबाईंनी सुद्धा त्या काळामध्ये शेतकऱ्यांची अवस्था सांगितली। महात्मा फुले असतील, त्यांनी सुद्धा हंटर आयोग कमिशन पुढे सुद्धा इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची अवस्था सांगितली आहे। परंतु लोकशाहीच्या माध्यमाच्या काळातून जेव्हा जेव्हा लोकांसाठी चालवलेली लोकशाही आली, तेव्हापासून शेतकरी हा फक्त राजकारणातला फुटबॉल झालेला आहे, हा राजकीय व्यासपीठ नाहीये। खरं तर रोहित दादा, मी या पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतोय की उद्या परवा एक सोशल मीडियाला बातमी फिरेल की सत्या कुलाळ रोहित पवारांच्या स्टेजवर। अरे हे रोहित दादांचं स्टेज नाही, हे सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या शेतकरी माझ्या मायबापांचं स्टेज आहे। त्यांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहिजे। जिथं हजारो कोटींचं बजेट, जिथं कुठलीही चर्चा न होता दिली जातात, कुणाला न विचारात घेता दिली जातात, परंतु माझ्या मायबाप शेतकऱ्यांना कधी विचारात घेतलं जात नाही। आज मी पहिल्यांदा रोहित दादांच्या स्टेजवर आलेलो आहे, परंतु दादा गेल्या वर्षी माझ्यावरती सुद्धा काही आम्ही सामाजिक भूमिका मांडली, आम्ही काही सत्य बोलायला लागलो की आमच्या बरोबर रोहित दादांचं नाव जोडलं जातं, रोहित दादांचे पैसे घेऊन बोलतो, अशी बाजारबुणगी या समाजामध्ये मार्केटमध्ये लोक आहेत। खरं तर काल सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी जी भूमिका मांडली, खरं तर तुमच्यामध्ये शेतकऱ्याचं रक्त असतं तर तुम्ही इथं येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला असता। ज्यावेळेस या सदाभाऊ खोत साहेबांना या पंढरपूरकरांनी राजकारणाची वाट दाखवली, इथं पदरात घेतलं, 2014ला माड्याची निवडणूक ऐतिहासिक करून दाखवली आणि त्यांना राजकारणात पाठवलं। हे पांडुरंगाचं स्टेज आहे, इथं पांडुरंगाच्या मांडीवर जो बसतो त्याला पांडुरंग यश दिल्याशिवाय राहत नाही। हे कुठलं पांडुरंगापाशी कुठलाही पक्ष, कुठलाही पार्टी, कुठलाही नेता नसतो। या स्टेजवरून शेतकऱ्यांची आंदोलनं अनेक झालेले आहेत। पाठीमागच्या 7-8 महिन्यापूर्वीच दादा समाधान फाटे असतील, दीपक दादा भोसले असतील, यांची आमची सर्व चळवळीतली टीम यांनी सुद्धा 8-10 दिवस आंदोलन या वाखरी चौकामध्ये केलं होतं आणि एक रकमी FRP घेण्याचं काम त्या आंदोलनातून या सर्व शेतकऱ्यांच्या पोरांनी केलं। अरे मी भारतीय आहे आणि हा भारत कृषी प्रधान आहे आणि या कृषी प्रधान देशातला शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी इथं उपस्थित आहे आणि म्हणून मी माझी भूमिका एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलेलो आहे। खरं तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आताच्या झालेल्या अधिवेशनामध्ये जबाबदारीपूर्वक स्टेटमेंट केलं की कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री हा सर्व असतो, बाकीच्या मंत्र्यांना काही अर्थ नसतो। त्यांनी त्याचं उदाहरण एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच पटवून दिलं। त्यामुळं मी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला विचारतोय की तुमची ही शेतकऱ्यांची वसुलीची योजना आहे का खरंच कर्जमाफीची योजना आहे? अरे मी सरकारमध्ये कुठल्या पक्षाचा आहे का सरकारमध्ये, परंतु ज्या वेळेस शेतकऱ्याचा प्रश्न येतो गेल्या 10-15 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा शेतकऱ्याची आंदोलन उभी राहतील तिथं सतीश कुलाळ सर्वसामान्य कार्यकर्ता जाऊन भूमिका मांडण्याचं काम करतो। कोण आंदोलन करतोय किंवा कुठला पक्ष करतो हा कधी बघितलं नाही आणि कायम शेतकऱ्याची आम्ही भूमिका मांडू। परंतु हे मुख्यमंत्री एका टाइमला 35 पोळ्या खातात, त्यामुळं त्यांना तुमच्या या अन्नत्याग आंदोलनाची किती दखल घेणार आहेत मला माहित नाही, परंतु अन्नत्याग हा शब्द जरा प्रमाण भाषेचा आहे। आमच्या सर्वसामान्य गावरान शेतकऱ्यांना अन्नत्याग शब्द जरा लागत नाही, परंतु ज्यावेळेस आपण आमरण उपोषण
हा जेव्हा शब्द लोकांपुढे जातो त्यावेळेस लोक थोडी फास्ट जागे होतात. मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना एक आव्हान करतोय की तुम्ही फक्त चावड्यावर बसून एकदा आमच्या जर्सी गायची 10 लिटरचं दूध पिळून दाखवा आणि दुपारी 2 वाजता जाऊन एकदा एक कंदाडाच्या वैरणीची गाडी घेऊन या. मग तुम्हाला आमच्या शेतकऱ्याचं दुःख कळेल. पाठीमागच्याच पावसाळ्यामध्ये 7-8 महिने सुद्धा गेलेले नाहीत जेव्हा शिना नदीचा प्रकोप आपण बघितला. या भागातल्या शेतकऱ्यांच्या पिकासहित जमिनी वाहून गेल्या. त्याचबरोबर पाठीमागच्या आठवड्यामध्ये जे चक्रीवादळ झालं त्याच ज्या केळी पिकाचं खूप मोठ्या ह्याच्यावर नुकसान झालेलं आहे. या स्टेजवरती सुद्धा आमदार राजू खरे आहेत. सगळीकडे महाराष्ट्रामध्ये घोडे बाजार चालू असताना एक आमदार साहेब इथं उपस्थित आहेत. शेतकरी नेते अजित नवले इथं उपस्थित राहिले, त्यांचं धन्यवाद. आणि एकच काय एक मिनिट, खरे साहेब सोशल मीडियावरती आज फिरतय राजू खरे खरे ठरले बाकी सगळे थोटान. म्हणून गरीबाचं लेकरू कुणी असू द्या, लोकप्रतिनिधी असू द्या, ज्याला सर्वसामान्याची काळजी आहे त्यांनी या शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आवाज उठवला पाहिजे. आणि रोहित दादा, या महाराष्ट्रामध्ये जरी या सरकारने विरोधी पक्षनेते पद दिलं नसलं तरी आपण पद नसलं तरी त्या पदाला न्याय देण्याचं काम महाराष्ट्रभर करताय. जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये प्रश्न येत आहेत, अजितदादांच्या अपघाताचा विषय असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, वेगवेगळ्या विषयावरती जेव्हा महाराष्ट्रामध्ये न्याय मागायची भूमिका येते तेव्हा आता सर्वांच्या तोंडून रोहित दादाच आपल्याला न्याय देऊ शकतात अशी भूमिका होते. आणि तुम्ही तरुण तडफदार आणि या कुटुंबातले नेते, पवार कुटुंबातले नेते असताना सुद्धा तुम्ही खरं अन्नत्याग आंदोलन याचं हत्यारूप असलं, त्याला मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या आंदोलनात जाहीर पाठिंबा देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. धन्यवाद.